नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा मी एकदा तुमचं स्वागत करतो आणि आपण आपला जो निर्णय हा जो व्यवस्थापन कार्याचा अभ्यास सुरू आहे दुसऱ्या युनिटच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये आपण नियोजन, अर्थव्याख्या, नियोजनाचे प्रकार, नियोजन प्रक्रियेचे टप्पे, व्यवसाय पर्यावरण विश्लेषण आणि निदान आणि त्यानंतर निर्णय घेणे की जे आपल्या जीवनातलं अतिशय महत्त्वाचं कार्य असतं, किंबहुना निर्णयावरती आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं, अपयश यश अवलंबून असतं. तर त्या निर्णय करायचं महत्त्व, संकल्पना, व्याख्या, अर्थ, निर्णय घेण्याची प्रक्रिया आपण अभ्यासलेली आहे. आणि त्यानंतर आज आपण या ठिकाणी परिपूर्ण विवेकनिष्ठता आणि मर्यादित विवेकनिष्ठता हे परफेक्ट रॅशनॅलिटी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आणि परफेक्ट आणि रॅशनल आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती परिपूर्ण विवेकनिष्ठता. आता निर्णय घेण्याचा जो भाग असतो किंवा निर्णय घेण्याची जी प्रक्रिया असते ती पार पाडत असताना आपण निर्णय ही जरी मानसिक आणि भावनिक प्रक्रिया जरी असली तरी निर्णय घेण्यासाठी आपण जो आपला विवेक वापरतो, आपली सदसद विवेक बुद्धी वापरतो, ती या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. काही वेळेला आपण भावनिक निर्णय घेतो, काही वेळेला आपल्याला परिस्थितीजन्य आपल्याला निर्णय घ्यावे लागतात वगैरे. तर तुम्ही निर्णय घेताना किती विवेक वापरता, किती रॅशनॅलिटी वापरता, हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आता व्यवसायाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला लक्षात घेतो त्यावेळेला व्यवसाय ज्या उद्देशानं अस्तित्वात आलेला आहे, व्यवसाय कशासाठी अस्तित्वात आलेला आहे, तर व्यवसाय नफा मिळवण्यासाठी अस्तित्वात आलेला आहे, पैसे मिळवण्यासाठी अस्तित्वात आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापक व्यवसायाला फायदेशीर ठरतील असे व्यवहार्य निर्णय घेत असतो. म्हणजे प्रत्येक निर्णय घेत असताना तो व्यवसायाला याच्यामध्ये काय बेनिफिट आहे, काय प्रॉफिट आहे, हा व्यवस्थापक पाहणारच. व्यवसायाला नुकसान होणारा निर्णय घेणार नाही. आता काही ठिकाणी रिस्क घेत असताना मे बी त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं, पण तो पार्ट ऑफ बिझनेस आहे असेल तर त्याला म्हणजे जर व्यवहार्य निर्णय तो जर घेत असेल, फायदेशीर ठरणारा निर्णय घेत असेल, तर त्याला परिपूर्ण विवेकनिष्ठता असं म्हणतात. परफेक्ट रॅशनॅलिटी तर कशाला म्हटलं जातं, तर व्यवसायाला फायदेशीर ठरतील किंवा तुम्हाला स्वतःला फायदेशीर ठरतील असे व्यवहार्य निर्णय, व्यवहार्य शब्द त्याच्यातला खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही घेत असेल तर त्याला परिपूर्ण विवेकनिष्ठता असं म्हणतात. आता सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ परिपूर्ण विवेकनिष्ठतेला महत्त्व देतात. जे आपले क्लासिकल इकॉनॉमिस्ट आहेत, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी पारंपरिक किंवा पूर्वीचे जे आहेत ते ह्या प्रत्येक निर्णय हा आपल्याला व्यवहार्य फायदेशीर आहे का हेच पाहणार. म्हणजे या ठिकाणी एखादी गोष्ट लॉस होऊन जर एखाद्याचं समाधान होत असेल, व्यक्तीचं मन सांभाळलं जात असेल, पण इकडं व्यवसायाला लॉस होत असेल, असा निर्णय घेतला जात असेल, तर तो याच्यामध्ये बसणार नाही. व्यवसायाला पूर्ण फायदेशीर आहे, एखाद्या व्यक्तीला तो समजा कमी फायदेशीर किंवा फायदेशीर नसेल, तर त्या व्यक्तीचा विचार केला जात नाही, व्यवसायाचा विचार केला जाणार. व्यवस्थापक निर्णय घेण्यात पूर्ण व्यवहार्य असतो, तो अधिकाधिक फायदे मिळतील असाच पर्याय शोधतो. या वाक्यातून तुम्हाला क्लॅरिटी जास्त मिळेल. म्हणजे व्यवस्थापक निर्णय घेत असताना पूर्ण व्यवहार्य असतो, तो अधिकाधिक फायदे मिळतील असाच पर्याय शोधतो. आता हा भाग आपण समजून घेऊया. मग प्रत्यक्षात असं होतं का हे आपण शेवटी लक्षात घेणार आहोत आणि शेवटच्या एका वाक्यावरून ते तुम्हाला क्लिअर होईल. पण अभ्यासाचा भाग म्हणून आपल्याला हे समजावून घेणं खूप महत्त्वाचंच आहे. व्यवस्थापक सर्वोत्कृष्ट पर्याय हा योजनापूर्वक शिस्तबद्ध पद्धतीने तर्कशुद्ध विचार करून पर्याय शोधतो आणि तो पर्याय म्हणजेच निर्णय असतो. त्याच्यामध्ये व्यवस्थापकाच्या मध्ये काय असतं की मानव हा पूर्णपणे विवेकनिष्ठ असतो, रॅशनल असतो. परफेक्ट रॅशनल पूर्ण विवेक त्याच्यामध्ये भरलेला असतो. त्यामुळे निर्णय घेत असताना त्याच्या निर्णयामध्ये विवेकशीलता असते. तुम्हाला
हे अंडरस्टँड होतंय का, समजतंय का पहा, की निर्णय घेत असताना फायदेशीर ठरेल, व्यवहारी निर्णय असेल, व्यवसायाला कोणतंही त्याच्यामधून नुकसान होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेऊन घेतला जाणारा निर्णय हा विवेकपूर्ण निर्णय असतो. पूर्ण विवेकपूर्ण निर्णय असतो. याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अकॉर्डिंग टू परफेक्ट रॅशनॅलिटी 6 अवस्था सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये काय केलं जातं, आपण निर्णय घेण्याची प्रक्रिया पाहिली, पण अकॉर्डिंग टू परफेक्ट रॅशनॅलिटी these 6 steps are for decision making. समस्याचे निदान, हे समस्या जाणून घ्यायचं आपल्या त्याच्याही मध्ये होतं. समस्येचे विश्लेषण हेही त्याच्यामध्ये होतं. पर्याय शोधणे हे त्याच्यामध्ये, पर्यायाचे मूल्यांकन सुद्धा त्याच्यामध्ये होतं. आणि निर्णय घेण्याने पाठपुरावा. आता हे 6ही ज्या काही अवस्था आहेत, ह्या 6ही अवस्था मानवी वर्तनाशी संबंधित असतात. ह्या 6ही ज्या अवस्था आहेत ह्या कशाशी संबंधित आहे, वर्तनाशी संबंधित आहेत. पण मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की परिपूर्ण विवेकनिष्ठता निर्णय प्रक्रिया क्वचितच वापरली जाते, कारण याच्यामध्ये भावनेचा विचार नाही, ज्या लोकांचं वर्तन याचा विचार, परिस्थिती नाही. कारण का, ही यांत्रिक स्वरूपाची निर्णय प्रक्रिया असल्यासारखी आहे. त्यामुळे परिपूर्ण विवेकशीलता आहे ती असंख्य ठिकाणी वापरली जाते असं नाही. क्वचितच काही ठिकाणी मात्र व्यवहार्य निर्णय घेतले जात असतात, मग कोणाचं नुकसान होतं हे पाहिलं जात नाही. आता त्याच्या दुसरी असणारी जी आहे मर्यादित विवेकनिष्ठता, हे लिमिटेड रॅशनॅलिटी आहे. निर्णय प्रक्रिया ही वस्तुनिष्ठ असते असे काही विचारवंतांचे मत आहे. आता याच्यामध्ये सुद्धा व्यक्तिनिष्ठचा भाग नाही, वस्तुनिष्ठच असते. तर काहींच्या मते निर्णय प्रक्रिया ही व्यक्तिनिष्ठ असते. वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठमध्ये काय, तर व्यक्तींचा विचार करून घेतला जाणारा जो काही भाग असेल किंवा कार्य असेल ते व्यक्तिनिष्ठ झालं. आणि व्यक्तींचा न विचार करता वस्तुस्थितीनुसार घेतला जाणारा, वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थितीनुसार घेतला जाणारा व्यक्ती कोण आहे हे पाहिलं जात नाही. पण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ असं जाताच येत नाही मुळीच. निर्णय प्रक्रियेच्या संदर्भात 3 सिद्धांत मांडले गेलेले आहेत. आता असंख्य सिद्धांत आहेत, आपल्याला या संबंधित असणारे सिद्धांताचा विचार आपण या ठिकाणी करतो. आता शास्त्रीय सिद्धांताचा पुरस्कार करणारे जे विचारवंत आहेत, निर्णय घेणारी व्यक्ती आर्थिक व्यक्ती असे ते म्हणतात. जे सायंटिफिक दृष्टिकोनातून विचार करतात, तांत्रिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतात, ते काय म्हणतात, तर निर्णय घेणारी व्यक्ती ही आर्थिक असते आणि तो आर्थिक फायदे बघणारच. निर्णय घेत असताना ही व्यक्ती विवेकबुद्धीचा वापर करते व अशा पर्यायांची निवड करते की जो आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर असतो. मग हा एक सिद्धांताचा भाग झाला आणि हा आपला परफेक्ट रॅशनॅलिटीच्या संदर्भात असू शकतो. म्हणून हे लक्षात घेणं आवश्यक आहे की निर्णय प्रक्रिया व्यक्तिनिष्ठ का वस्तुनिष्ठ, आणि त्याच्यामध्ये विवेकशीलता, विवेकनिष्ठता किती वापरली जाते. आता किती वापरायस हवी हा वेगळा विषय आहे, पण 100% वापरली तर काय होतं आणि एक लिमिटेड काही पर्सेंटेजमध्ये वापरलं तर काय होतं, हा आपल्याला अभ्यास या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून जे सायमन नावाचा एक व्यवस्थापन विचारवंत आहे, त्यांच्या मर्यादित विवेकनिष्ठतेच्या तत्वामध्ये पुढील टप्प्यांचा समावेश होतो. आता आपण जे वरती टप्पे पाहिलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा भाग इथं असल्यासारखा आपल्याला दिसतोय, आणि तो काय आहे तर समस्यांची परिभाषा करणे.
आपण त्या ठिकाणी समस्याचं निदान करणे असं म्हटलेलं आहे. पण इथं समस्याचं परिभाषा म्हणजे समस्येची डेफिनेशन, व्याख्या, थोडक्यात समस्येचा अर्थ, मिनिंग हे लक्षात घ्यायचं आहे. समस्येवरील व्यवहार्य व स्वीकार्य अशा समाधानाचे निकष ठरवणे. निकष ठरवायचे, क्रायटेरिया. तिथं ऑप्शन होते, पर्याय. इथं क्रायटेरिया ठरवायचे. समस्येचा अर्थ, परिभाषा, व्याख्या ठरवायची आहे. आणि समस्येचं निवारण करण्यासाठी व्यवहार्य आणि स्वीकार्य. व्यवहार्य परफेक्ट रॅशनॅलिटी झाले आणि स्वीकार्य आत्ता जे मर्यादित विवेकनिष्ठता आपण पाहतोय याचा भाग झाला. स्वीकारणार कोण आहे? व्यक्ती स्वीकारणार आहे. निर्णय घेणारा सुद्धा व्यक्ती असतो. ज्याच्यासाठी निर्णय घेतले जातात ते सुद्धा व्यक्तीच असतात. कारण निर्णयाची अंमलबजावणी हे काही यंत्र करत नसतं, व्यक्ती करत असतात. अधिक व्यवहार्य समाधान शोधणे. बघा, या ठिकाणी व्यवहार्य तर पाहिजेच, पण त्याला टच ॲक्सेप्टन्सचा पाहिजे, स्वीकार्यतेचा पाहिजे. व्यवहार्य समाधानाची प्रभावी अंमलबजावणी, योग्यता निश्चित करणे. वरच्यापेक्षा हा भाग खूप निराळा आहे. वरती तुम्ही सांगितलं हे असं करायचं, खालच्याने ते करायचं. म्हणजे ॲज लाईक डेमोक्रॅटी नाही, ऑटोक्रॅटी, लोकशाही, हुकुमशाहीच्या स्वरूपामध्ये. डेमोक्रॅसी म्हणजे लोकशाही, ऑटोक्रॅटिक म्हणजे हुकुमशाही. म्हणजे मी सांगितलं ना त्या प्रमाणात झालं पाहिजे, तुमचं डोसकं चालवायचं नाही. हे झालं परफेक्ट रॅशनॅलिटी म्हणजे. पण नाही, व्यवहार्य जरी आम्ही म्हणजे परफेक्ट रॅशनॅलिटी सारखे जरी निर्णय व्यवहार्य घेणार असलो तरी सुद्धा त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीची योग्यता तपासायची आहे. म्हणजे असा निर्णय घेतला तर आपल्या जे काही संबंधित लोक आहेत तो पर्याय, निकष किंवा निर्णय स्वीकारतील का नाही, आणि स्वीकारण्याची त्यांची क्षमता, योग्यता, पात्रता आहे का हे ठरवायचं. किंवा त्यांनी तो स्वीकारावा म्हणून आपल्याला काय करायला हवं. म्हणजे अंमलबजावणीचा फक्त घ्यायचा आणि निर्णय घेणं सोपं आहे, पण त्याची अंमलबजावणी अवघड आहे. व्यवहार्य समाधान देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. तिथं फक्त व्यवहार्य नाही, समाधान शब्द आहे. आणि समाधान समोरचा व्यक्ती ॲक्सेप्टेबल असल्याशिवाय, स्वीकार्य असल्याशिवाय समाधान होऊ शकत नाही. समाधान ही एकट्यापुरती मर्यादित गोष्ट नसते. त्याच्या अनुषंगाने, त्याच्या अवतीभोवती, त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या लोकांच्या वरती सुद्धा हा भाग असतो महत्त्वाचा. निर्णयाच्या परिणामाचे मूल्यांकन करणे. परिणाम हा शब्द तिथं न वेगळं पाहिजे. निर्णयाच्या परिणामाचे मूल्यांकन करेल. म्हणजे आपण घेतलेला निर्णय हा बरोबर आहे का चुकीचा आहे, योग्य ठरला का अयोग्य ठरला, त्याच्यामुळे फायदा झाला की न झाला, चांगला ठरला की वाईट ठरला, यशस्वी ठरला की अपयशी ठरला, हे याचं अशा पद्धतीनं आपण मूल्यांकन करायचं. आपल्याला काय हवे, मर्यादित विवेकनिष्ठतेमध्ये काय महत्त्वाचं आहे पहा. आपल्याला काय हवे यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करते. म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न करता आणि शेवटी जे मिळेल त्यात समाधान मानतं. 100% नाही मिळालं तर जेवढं मिळालंय त्याच्यामध्ये समाधान मानता. परिपूर्ण विवेकनिष्ठतेमध्ये कसं आहे 100%, पण मर्यादितमध्ये कसं आहे थोडंफार जरी आपल्याला विवेक वापरता आला तरी चालू शकतो. म्हणजे सोयीनुसार नव्हे, हे लक्षात घ्या. आता ह्या वाक्यावरून त्याचं तशा पद्धतीचं विश्लेषण आपण लक्षात घेऊ शकतो. आपल्याला काय हवे यासाठी आपण प्रयत्न करतो, 100% करतोय. मला परीक्षेत 80% मार्क मिळवायचे तर 100% प्रयत्न करतोय. पण 75% 76% मिळाले तरीसुद्धा मी त्याच्यात समाधान मानतोय का 4%साठी, 2%साठी, 1%साठी दुःख मानतोय? नाही. माझं टार्गेट 80%चं होतं, मला 75% मिळाले. माझं टार्गेट 80%चं होतं, मला 30% मिळाले, 50% मिळाले, ठीक आहे, दुःख मानायला हरकत नाही. पण त्याच्या आसपास तुम्ही जाऊन पोचताय, समाधान मानताय. व्यवस्थापकांनी घेतलेल्या निर्णयाचा जो काही परिणाम येतो
तो त्याला स्वीकारावाच लागतो. एकदा घेतल्यानंतर निर्णय, त्याचा रिझल्ट काही आला, यशस्वी अयशस्वी, तर तो स्वीकारावाच लागतो. दुसरा पर्यायच नाही. त्याशिवाय त्याला काही पर्यायच नसतो, असे बोल्डिंग यांचे मत आहे. केनिथ बोल्डिंग नावाचा एक दुसरा व्यवस्थापन विचारवंत आहे, केनिथ बोल्डिंग. ते काय म्हणतात की तो पर्याय म्हणजे काय, त्याचं निर्णय घेतलेला आहे, त्याचा रिझल्ट काय आलेला आहे तो स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवर अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. अनेक घटक असतात, एकच घटक महत्त्वाचा नसतो त्याच्यात. एकाच घटकामुळं किंवा एकाच व्यक्तीमुळं माझा निर्णय चुकला किंवा अशी परिस्थिती, एकच तुम्ही बाग लक्षात घेऊन चालणार नाही. त्याच्या भोवती अनेक गोष्टी असतात, त्याची दुसरी बाजू असते, तिसरी, चौथी, पाचवी, 10वी, 20वी भरपूर असतात. व्यक्तीचं अंतर्मन हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला आपण दाखवतो एक, आपल्या मनात चाललेलं असतं वेगळं, किंवा एकच मन दोन विचार मांडतं. सवयी, आपल्या काही सवयी असतात, काही चांगल्या असतात, काही वाईट असतात. चांगल्या सवयीतून चांगलं घडतं, वाईट सवयीतून वाईट घडतं. विचारशैली, आपली थिंकिंग स्टाईल काय आहे, विचार करण्याची आपली शैली काय आहे, याच्यावरती सुद्धा ते अवलंबून आहे. सकारात्मक तुम्ही विचार करताय, नकारात्मक करताय, शंकास्पद आहे का तुम्ही ठाम आहात. जीवनविषयक मूल्य, तुमची जीवनाविषयीची मूल्य, दुसऱ्याचं काय वाटेल ते उदे, माझं मात्र स्वार्थ साधला पाहिजे, हे आदर्श मूल्य नाही. दुसऱ्याचंही समाधान झालं पाहिजे आणि त्या दुसऱ्यांच्या सगळ्या एकूण समाधानामध्ये माझंही थोडंफार काहीतरी हिस्सा असू दे, हे व्हॅल्यू ठरू शकतं. प्रत्येक निर्णय हा वस्तुस्थितीवर पूर्णतः आधारित नसतो, तसेच तो पूर्णतः विवेकबुद्धीवरही आधारित नसतो. इथं क्लिअर झालं पा. म्हणजे परिस्थिती अशी होती म्हणून मी निर्णय घेतला आणि तो चुकला किंवा बरोबर आला, किंवा मला असं वाटतंय, माझा विवेक असं सांगतोय, माझं रॅशनॅलिटी अशी सांगते म्हणून मी, म्हणजे कोणताही वस्तुस्थितीवर आणि कोणताही विवेकबुद्धीवरती अवलंबून नसतो. सायमन यांच्या मते प्रत्येक व्यक्ती मर्यादित विवेकनिष्ठतेचा वापर करून निर्णय घेते. परिपूर्ण विवेकनिष्ठता आपण वापरू शकत नाही. आपल्याला काही पर्सेंटेज व्यवहार्य, काही पर्सेंटेज स्वीकार्य, दोन्ही बघायला पाहिजे. काही पर्सेंटेज विवेकबुद्धी, काही पर्सेंटेजमध्ये परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे. व्यक्ती ही काय आहे, व्हॉट इज पर्सन, यापेक्षा काय असायला हवे, व्हॉट आउट टू बी, याचा निर्णय घेताना अधिक विचार करायला पाहिजे. म्हणजे हा व्यक्ती असा आहे त्यामुळे मी निर्णय असा घेतो, नाही, त्याने असं असायला हवं, हा दृष्टिकोन लक्षात घेऊन आपण निर्णय घेणं आवश्यक आहे. मग त्याला मे बी चेंज करायला लागलं तरी चालेल, ती चेंज करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी. तर आजच्या या लेक्चरमध्ये मित्रांनो, आपण परिपूर्ण विवेकनिष्ठता आणि मर्यादित विवेकनिष्ठता हा भाग आपण अभ्यासला. तुम्ही हे माझं लेक्चर शांतपणे लक्षात घेतलं, परिपूर्ण विवेकनिष्ठता समजावून घेतली, किंबहुना मर्यादित विवेकनिष्ठता समजावून घेतली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही समोर असता तर विवेक हा शब्द मला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगता आला. विवेक हा शब्द तुम्ही पूर्वी अभ्यासलेला नाही, तुम्हाला असंख्य वेळा गेला असेल, पण व्हॉट इज मीन्ड बाय रॅशनल, विवेक म्हणजे काय आणि तो आपण आपल्याकडे प्रत्येकाकडे असतो, तो आपण कसा युटिलाइज करायचा, तो कसा आपला जागृत करायचा आणि कोणत्या वेळेला तो कशा पद्धतीनं वापरायचा, याबद्दलचा अभ्यास मला तुम्हाला समोरासमोर खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येतं आहे. पण या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासमोर दुर्दैव आड येतं आहे, त्याला मीही आणि तुम्हीही काही करू शकत नाही. कारण हे सगळं सरकारी पातळीवरती अवलंबून असल्यामुळं, सरकार जोपर्यंत या संदर्भात, म्हणजे मला असं म्हणायचं नाही की सरकार चुकीचा निर्णय घेत आहे, नाही, सरकार संपूर्ण समाजाचा विचार करतं, मनुष्यबळाच्या आरोग्याचा विचार करतो, तुमच्या माझ्या आरोग्याचा विचार करतो, त्यामुळं तो भाग तसा असू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपला विवेक कसा वापरता येईल आणि आपल्या जीवनामध्ये विवेक किती महत्त्वाचा आहे, लॉजिक आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे,
ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर समजावून घ्याव्या लागतात. कसं असतं या ठिकाणी मला रेकॉर्डिंग होत असल्यामुळं आपल्याला टेक्निकल जसं 100% विवेकनिष्ठता जसं आहे तसंच या ठिकाणी मला सुद्धा निर्णय घ्यावं लागेल की काही उदाहरणं किंवा काही समोरासमोर आपण ज्या ॲक्टिव्हिटी घेतो, काही आपल्या समोरासमोर आपण ज्या काही याच्यामधून ॲक्टिव्हिटीमधून शिकतो किंवा काही आपल्याला प्रॅक्टिकल्स घेतात. मला तुम्हाला काही क्वेश्चन विचारून किंवा काही माहिती विचारून तुमच्याकडून हे सगळं समजावून घेता येतं, देता येतं. हा भाग इथं आपल्याला करता येत नाही. असू दे, हरकत नाही. तरीसुद्धा मी खूप